नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज बुधवार 4 सप्टेंबर 2024। आज सोयाबीनच्या दरात काही बाजार समितीमध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळाली, पण इतर महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमध्ये काय मिळतोय सोयाबीनला भाव पाहूयात वेळ न लावता आपल्या चॅनलच्या माध्यमातून। तर मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे लासलगाव। आवक आलेली 148 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 3100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4540 रुपये, तर जास्तीत जास्त दर आहे 4566 रुपये। पुढील बाजार समिती आहे लासलगाव। आवक आलेली आहे 131 क्विंटलची। कमीत कमी सोयाबीनला दर मिळाला 3000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 4521 रुपये। पुढील बाजार समिती आहे सिल्लोड। आवक आलेली आहे 12 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4400 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 4450 रुपये। पुढील बाजार समिती आहे कारंजा। आवक आलेली आहे 200 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4040 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4040, तर जास्तीत जास्त दर मिळाला 4540 रुपये। पुढील बाजार समिती आहे तुळजापूर। आवक आलेली आहे सोयाबीनला 40 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4600 रुपये, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 4600 रुपये। पुढील बाजार समिती आहे राहता। आवक आलेली आहे 11 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4400 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 4486 रुपये। पुढील बाजार समिती आहे धुळे। आवक आलेली आहे 5 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4295 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4295, तर जास्तीचा दर सुद्धा 4295 रुपये। पुढील बाजार समिती आहे सोलापूर। आवक आलेली आहे 19 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4660 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4675 रुपये, तर जास्तीचा दर सुद्धा 4675 रुपये। आणि शेवटची बाजार समिती आहे सांगली। आवक आलेली आहे 15 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5050 रुपये, तर जास्तीत जास्त दर सुद्धा 5200 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, असेच प्रत्येक शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।